श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पावमाते। तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती। गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणिल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात। तेणे मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बैसली हे ऐकिले। जेथ जेथही नांदे दुफळी, तेथ तेथही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी इच्या पायी होतसे। क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ। असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतात। तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीतही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी। बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा। ते ऐकोनी वदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेवोनी, तुझ्या हुकुमाला गोनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला हा, उभावही तैसा केला, मूठ वळूनी हात नेला त्याने आपुल्या मुखापुढे। ती त्याची पाहून कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात। त्याच काठीचा केला प्रहार, महाराचिया हातावर, पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा। त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होवोनी पडता झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो। कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया। शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार, पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या। ते खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातूर। ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा।
अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन. करणारा न कोणी आन राहिला या वऱ्हाडी. लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर. महाराजा आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविण कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिचिरा. ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्पदयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षणाला. होता अर्जुन तयार झाला केवळ आपुल्या अब्रुस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणिली. नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदयी धरिले त्याचे सांत्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याये खरा होता की. म्हणून पांडवांकारणे साह्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडीन तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपुला. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संतमुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने. नेले रहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मणा आले औचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान सती कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली ती न त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जिरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूकन कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपुले. भय मनी वाटले त्या. सूर्य उदया आल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपांचा तो जय जयकार